कळतंय मित्रांनो की शेतकऱ्याची लाईफ अजिबात सुद्धा सुखी नाही. मित्रांनो, बाकी किती झालं तरी आपलं आवडतं काम करायला आपल्याला मजा ही येतच असते. तर आपल्याला आज खूप मोठं असं सिस्टम करायचं आहे. तर नमस्कार, राम प्रणाम मंडळी. तर आज तुम्ही बघू शकता आपण पाईप हाताळायला चालू केलं आहे आणि तिथं बँड काढलेला आहे. तर आज आपला काय विषय आहे तर तुम्हाला पुढं समजलंच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. तर भावांनो, आपण आता सध्या इथल्या पाईपा काढतोय आणि आपल्याला ही पाईपा तिकडे नेऊन हातरायच्या. तरीही बघा, तुमच्या भावाचं एक युनिक असं काम चालू आहे. तर मी काल मागचा जो व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यात तुम्हाला दाखवलं होतं की आपण हे अशा पद्धतीने भिजवतोय बघा. तर तसं काय लय टाईम लागतो भिजवायला, म्हणून मग आता सिस्टम थोडं चेंज केलं आहे आणि अशा पद्धतीने भिजवतोय. तर हे तुम्ही बघू शकता. बघा इथं ह्याचं साकीट आहे, पाईपाच दिसतंय तुम्हाला. आणि इथे हे ह्याच्यात असा घालायचा पाईप. ते हळूहळू तुम्हाला दाखवतोच कसं भिजावतोय ते. तर मित्रांनो, आता इथं पाईपात हातरून झालते आणि आता आपल्याला एक जी कागदी पाईप असते तर ती हातरायची. कागदी पाईप म्हणजे काही पेपरची असली दुमाडणारी ही पाईप असते. तर ही कशी कुठं बी वळवा येते, त्याच्यामुळं हे आपल्याला हातरायची. ह्याला पुढे एक तुकडा PVCचा लावून घेतला आणि त्याच्या जॉईंटमध्ये टाकायचं. जॉईंटमध्ये त्याच्या ह्या पाईपाच्या साकीटात टाकायचं. दाखवतो तुम्हाला. फायनली मित्रांनो, आपण इथं तर जोडले. आता ही साकीट आपण जोडत तिकडं जाऊ मस्तपैकी. तर हे एका हाताने जोडायला येत नाहीत मित्रांनो, तर नंतर व्हिडिओ काढू आपण. तर मित्रांनो, आता पाईपा वगैरे सगळं जोडून झालेलं आहे. आता फक्त तेरी आहे ती पाणी लावायची. तर ती पाणी लावायसाठी आपण कॉक बीक सगळं मस्तपैकी फिरवून घेऊ. मग पाणी लावून तुम्हाला लगेच दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, ह्याच्याद्वारे आपण हे असं पाणी लावलेलं आहे. पाणी पण एकदम मस्तपैकी चालतं आहे ह्याच्यातनं. आणि हे बघा आता फास्ट भिजतंय बघा. आता एका पारगात सगळी बाग भिजवून होईल. आणि बाकी मित्रांनो, मोटर सोलरवरती असल्यामुळं लाईटचं पण काय टेन्शन नाही. लाईट आली तरी मोटर चालू राहणार, लाईट गेली तरी मोटर चालू राहणार. लाईटीचा काहीच विषय नाही. फक्त आपल्याला पाहिजे ती ऊन, ती पण कडक, तरच भिजू शकतं. आता कळतंय मित्रांनो की शेतकऱ्याची लाईफ अजिबात सुद्धा सुखी नाही, पण मजेशीर भरपूर आहे. म्हणजे रानात काम करायला बाबा आपल्याला मज्जा पण खूप सारी येते. पण मित्रांनो, हे पण एक कटू सत्य आहे की शेतीमध्ये काम करून मजा येते, पण शेती सोपी नाही, सुखाची नाही. म्हणजे रिस्क पण त्याच्यात भरपूर आहे. आता चला, हे बागा येत आहे म्हणून एवढं काय नाही, पण पारंपरिक शेती जर असली किंवा सोयाबीन, गहू, मका, तर अशा पिकांना आहे ना, हवामान कधी बदललं कधी त्याचा सगळा तोटा होईल, एवढा खर्च केलेला सगळा वाया जाईल, हे काय सुद्धा सांगता येत नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, शेतीत माझी मजा पण आहे, पण शेतीत सजा पण आहे, हे लक्षात राहू द्या. पण मित्रांनो, बाकी किती झालं तरी आपलं आवडतं काम करायला आपल्याला मजा ही येतच असते. तर हे आपलं आवडतं काम आहे, हे करायला आपल्याला 101% मजा येते मित्रांनो. आणि मित्रांनो, व्लॉगिंग मी आत्ताच चालू केली, त्याच्यामुळे माझं थोडंफार काही चुकत असेल तर ते समजून घ्या. आणि मला चुकत असलं तर मित्रांनो माफ करा. तर आता सध्या तुम्ही कुठं राहताय, शेतीत राहताय का शेतीत राहताय ते कमेंट करून सांगा. जर शेतीत राहत असाल तर तुम्ही कोणता जॉब करताय किंवा व्यवसाय करताय का जॉब करताय हे आपल्याला कमेंट करून सांगा. आणि शेतीत राहत असाल तर तुमच्या शेतीत कोणतं पीक आहे हे पण आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आता आपलं सगळं पाणी भरून ह्याच्यामध्ये भरून होत आलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आपले चॅनल जेन्युइनली तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटून उद्या नवीन एका ॲडव्हेंचर आणि इंटरेस्टिंग अशा व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.